बच्चू कडूंच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. आमदार प्रवीण तायडेंचे भाऊ अभिजित तायडेंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप. कडूंची ऑडिओ क्लिप व्हायरल. TV9 मराठी पुष्टी करत नाही. हत्येचा कट रचणं हा आमचा धंदा नाही. आम्ही रक्त देणारे आहोत, कुणाचा जीव घेणारे नाही. अभिजित तायडेंच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बच्चू कडूंचं स्पष्टीकरण. रुपाली चाकणकर आणि अत्याचारी बंधू अशोक खरातमध्ये 177 कॉल. बहीण प्रतिभा चाकणकरांचे देखील खरातसोबत 236 कॉल. अंजली दमानी यांचा आरोप. चौकशी अंतर्गत कारवाई करून चाकणकरांना अटक करण्याची मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे बंधू खरातला तब्बल 17 फोन. सुनील तटकरेंसह दीपक केसरकर, आशिष शेलार यांचेही कॉल्स. खरातसोबत कशासंबंधी कॉल झाले, दमानी यांचा सवाल. खरात प्रकरणाला राजकीय वळण देऊ नका. नित्यानं अनेक जण फोन करतात, त्याचा रेकॉर्ड नसतो. चौकशी अंती सर्व समोर येईल. शिंदेंवरील आरोपानंतर मंत्री शिरसाट यांच्यासह सरनाईकांची प्रतिक्रिया. घरात खूप कॅश यायची, वडिलांना सर्व काही माहिती. SIT चौकशी दरम्यान बंधू अशोक खरातच्या मुलाची कबुली. सूत्रांची माहिती. बंधू खरातची जीभ हात छाटले पाहिजेत, जेणेकरून पुन्हा महिलांचं शोषण करणार नाही. आमदार संजय गायकवाड आक्रमक. खरातसोबत फोटो दिसल्यामुळे नेत्यांवर कारवाई करा म्हणणं चुकीचं, गायकवाडांची भूमिका. शिर्डीमध्ये खरातचा 130 बनावट खात्यांद्वारे कोट्यवधींचा गैरव्यवहार. समता पतसंस्थेतील संशयास्पद व्यवहारांनी खळबळ. चाकणकरांच्या बहिणीसह 100हून अधिक खाती पोलिसांकडून होल्ड. राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये विसंवाद उफाळल्याची चर्चा. आमदार शिवाजी गर्जे आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी. गर्जे इतर आमदारांची दिशाभूल करत असल्याच्या चर्चेनंतर तटकरेंकडून समज. सूत्रांची माहिती. बारामती आणि राहुरी पोटनिवडणूक लढण्यास काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा हिरवा कंदील. काँग्रेसकडून काल इच्छुकांच्या मुलाखती. काँग्रेस मित्रपक्षांशी चर्चा करून उमेदवारांची घोषणा करणार. अनेक वर्ष काँग्रेसने अजितदादांच्या सहवासामध्ये राजकारण केलं. बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार देऊ नयेत, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आवाहन. तर राहुरी पोटनिवडणूक लढल्यास अडचण नाही असं वक्तव्य. सोलापूरच्या अंजनगावमध्ये शिवरायांच्या पुतळ्या बसवण्यावरून वाद. लक्ष्मण हाकेंसह समर्थक आक्रमक. शिवरायांचा पुतळा असलेल्या परिसराची मोजणी करण्यास तीव्र विरोध. अधिकाऱ्याला धक्काबुक्की. राज्यात अवकाळीसह वादळी वारा आणि गारपिटीनं थैमान. कांदा, डाळिंब, आंबा आणि रब्बी पिकांचं मोठं नुकसान. शेतकरी हवालदिल. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून भरीव मदत देण्याची मागणी. हर्मुझ